नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अजित पवारांचा मोठा निर्णय, मुंडेंचा राजीनामा। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागचं शुल्क काष्ट काही केल्या कमी होताना दिसत नाही। बीडच्या केज तालुक्यातील मज्जाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना सीआयडीने अटक केली आहे। या प्रकरणात विरोधकांकडून थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जातोय। भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत या प्रकरणाची इत्थंभूत माहिती दिली। तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांना देखील विधानसभेत रोखठोक भूमिका मांडली। यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे सातत्याने निशाणा साधण्यात आला आहे। तसेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे। विशेष म्हणजे आता त्यांच्या पक्षातील आमदारांकडूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मागचं संकट काही कमी होताना दिसत नाही। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या असं मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे। धनंजय मुंडे यांची आरोपी वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेल्या जवळकीमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।